प्रचाराचा धुरळा उडवून झाला। या काळात महाराष्ट्र पिंजून काढणारे बरेचसे नेते आता वॅकेशन मोडमध्ये गेले। त्यामुळे अगदी काल परवापर्यंत ज्याला मतदार राजा म्हणत मान दिला जात होता त्या सामान्य लोकांना आता कोणी विचारत नाहीये। आणि हे लोक तेव्हा घडतंय जेव्हा दुष्काळ रूपी संकट त्यांच्या माथ्यावरती आलं। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये दुष्काळाची दाहकता जाणवतीये। मराठवाड्यामध्ये 1837 टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। त्यात संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। संभाजीनगर पाठोपाठ जालना आणि बीडकरांना टँकरवरती अवलंबून राहावं लागतंय। तर तिकडे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा 86 गावांमध्ये 91 टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली। बुलढाणा आणि अमरावतीमध्ये सर्वाधिक पाण्याची टंचाई सध्या या घडीला जाणवते। राज्यामधली एकूणच पाणी टंचाईची परिस्थिती दर्शवणारा हा व्हिडिओ आपण बघतो। ही दृश्य आहेत अमरावतीमध्ये। पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा आणि अमरावतीमध्ये आपल्याला पाणी टंचाईची तीव्रता जाणवते। तर तिकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा टँकरवरती लोकांना अवलंबून राहावं लागतं। राज्यामधल्या दुष्काळाची स्थिती सांगणारी ही दृश्य आहेत। विहिरीमध्ये जीव धोक्यात घालून या ठिकाणी पाणी आणण्यासाठी लोक आपल्याला धावपळ करताना बघायला मिळतात। त्यामुळे निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी म्हणून महाराष्ट्र पिंजून काढणारे नेते आता कुठे आहेत, या परिस्थितीकडे ते गांभीर्याने बघणार आहेत का, बघतायत का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला। मराठवाडा आणि विदर्भामध्ये आता दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागलेल्या आहेत। मराठवाडा तर पुन्हा टँकरवाडा बनण्याच्या दिशेने चाललाय। 1837 टँकरनं या घडीला मराठवाड्यामध्ये पाणी पुरवठा केला जातोय। संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरचा वापर करावा लागतोय। तर तिकडे जालना आणि बीडमध्ये सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाहीये। तर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा आणि अमरावतीमध्ये सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते। राज्यामधलं दुष्काळाचं चित्र किती भयंकर आहे याचा अंदाज या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकतो। विहिरीवरती जीव धोक्यात घालून लोक पाणी घेण्यासाठी म्हणून जमलेले आहेत, त्याची ही दृश्य आपण बघतो। घरामधले आबालवृद्ध, महिला वर्ग सगळेच पाण्यासाठी या ठिकाणी विहिरीवरती आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। अमरावतीमधली दृश्य झोपलेल्या व्यवस्थेला जाग आणणार आहे वास्तव वारंवार पुढारी न्यूज दाखवतोय। मात्र नेते याची गांभीर्याने दखल घेत आहेत का, हा खरा यातला प्रश्न।